बरेच लोक येऊन बसले. आजचा वेळ होता कार्यक्रमाला खूप छान मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असतो आणि अध्यक्ष लागतो, म्हणून मी मला इथं बसवलं गेलं आणि अध्यक्षाने 2 शब्द बोलले पाहिजे हा एक प्रोटोकॉल असतो. म्हणून मी तुमच्यासमोर फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये वक्तव्य संपवणार आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार मोदी सद्गुरू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना सर्वप्रथम अभिवादन. या कार्यक्रमासाठी उपस्थित भिक्खू संघ, भगवंत गंभरंत पालो, भगवंत नंबरज्योती यांनाही वंदन करतो. ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालो ते आमचे मार्गदर्शक आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, हे बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख संयोजक आहेत. बुद्धिस्ट सेमिनरीचे जे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक शुक्रवारी प्रेरणा सत्राचं आयोजन केल्यानंतर त्या प्रेरणा सत्रामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत असतं. त्या बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्सचे जे प्रमुख संयोजक आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी खूपच सुंदर अभ्यासपूर्ण आणि बाबासाहेबांपासून तथागतांपर्यंत बाबासाहेबांच्या मनमाड शहरात झालेल्या व्याख्यानापासून तर तथागतांनी सांगितलेला सम्यक दृष्टी, सम्यक विचार आणि बाबासाहेबांनी दिलेला जो धर्म आहे तो कसा सांभाळून ठेवायचा त्या चिमणीच्या पिलासारखा, की त्याची जगवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवर बाबासाहेबांनी दिलेली आहे. असं सर्वच यांनी तेलतुंबडे सरांनी साध्या सोप्या भाषेमध्ये मांडलं. ते आमचे आदरणीय तेलतुंबडे सर या विचारपीठावर उपस्थित मध्य प्रदेशहून आलेले उपासक सिंग साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय भाऊ डावरे यांनी खूपच या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. बोधाचार्य मंडळी, त्यामध्ये खास करून घोडके बाबूजी आणि माझ्या समोर बसलेले सर्व नाशिकवरून आलेले आमच्या या प्रेरणाभूमी मनमाडचे भूमिपुत्र बगारे भाऊ, मुकुंददादा, आयरे सर, वाघ साहेब, डावरे साहेब आणि सर्वच पाईक साहेब आहेत, राजू गायकवाड आहेत आणि सर्वांचेच नाव घेणं तर शक्य होणार नाही, पण सर्वच धम्म बांधव आणि माता भगिनींनो, हा जो कार्यक्रम तुमच्यासाठी जो दिलेला आहे, या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना सांगितलं गेलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आजच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1949ला मनमाड शहरामध्ये अचानक झालेल्या या सभेमध्ये व्याख्यान देत असताना तुम्हाला आम्हाला संबोधित केलं आणि याचे अनेक ठळक असे मुद्दे तेलतुंबडे सरांनी आमच्या समोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडलेले आहेत. बाबासाहेबांनी अगदी इतर म्हणे की आपल्याला पोटाच्या गुणासारखं त्यांनी मार्गदर्शन केलं की बाबा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. म्हणजे अशा छोट्या गोष्टी ज्या आपल्याला सांगितल्या पण ते आपण ध्यानात ठेवत नाही, कारण कोणी जर जास्त सांगत असेल तर आम्ही ध्यानात ठेवत नाही. तर बाबासाहेबांना खूप चिंता होती तुमची, माझी, आमची सर्वांची, आणि ही चिंता
बाबासाहेबांनी आपल्या त्यांच्या व्याख्यानातून व्यक्त केलेली आहे. मनमाड शहरामध्ये 4 ते 5 वेळेस बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं हे शहर पाहून झालेलं आहे. अनेक वेळा बाबासाहेब या रेल्वे स्टेशनवरून जात असताना मुंबईला जात असताना आणि औरंगाबादला जात असताना या ठिकाणी येत होते आणि ते थांबत पण होते. आणि या शहरामध्ये आताच आपण सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांचं इथे वक्तव्य आहे या भाषणामध्ये की शिक्षणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण राजकारणाला महत्त्व देतो त्याप्रमाणे शिक्षणालाही महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणत होते की मी आता काही दिवसापासून राजकारण सोडून किंवा राजकारणापासून काही दिवस अलिप्त राहून मी शिक्षणाच्या दृष्टीनं विचार करतो आहे. मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली आणि आता औरंगाबादलाही एखादं कॉलेज स्थापन करावं किंवा केलं पाहिजे अशा माझ्या मनामध्ये विचार होतोय आणि बाबासाहेबांनी ते पूर्णत्वास आणलं. आणि आजच्या या शहरामध्ये आज पाहतो की आम्ही 15,000च्या पेक्षा जास्त लोकसंख्येत आहोत, चांगल्या पदावर आहोत आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला सर्व काही मिळते आहे. पण आम्ही शिक्षण संस्था स्थापन करावी किंवा काही आमच्या विद्यार्थ्यांना काही आम्ही दिलं पाहिजे, त्यांना काही करिअर मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना पुढे नेण्यासाठी आपण काही केलं पाहिजे असा विचार आमच्या कोणाच्याच मनामध्ये अजून काही आला नाही. आणि हे बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण संस्था स्थापन झाल्या पाहिजेत. आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी हे पण सांगितलं होतं त्या सत्याच सभेमध्ये की आम्ही सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. आज सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, त्यापैकी फक्त तुटपुंजे विद्यार्थी म्हणजे बोटावर मोजण्याजोगे विद्यार्थी आपल्या समाजाचे आहेत. पण त्यांच्यासाठी आम्ही सरकारकडून निधी जमा करून किंवा सरकारकडून आम्ही काही अनुदान म्हणून देतो. मी अशी व्यवस्था पण केलेली आहे आणि त्या अनुदानाच्या भरोश्यावर माझे विद्यार्थी शिकतात. पण हे फक्त शिकणं फक्त अनुदानावर नाही, पण अनुदानाच्या आधारावरच का होईना आमचे विद्यार्थी पुढे गेले पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणत होते की शिक्षण हे फक्त पोटासाठी नसावं, तर त्या शिक्षणाचा फायदा आम्हाला समाजाला करता येईल का? माझा मागासलेला समाज असेल, माझा मागासलेला समाज असेल, त्यालाही काही करता येईल का? असं सुद्धा बाबासाहेबांनी या सभेमध्ये सांगितलं. आणि बाबासाहेबांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारे ज्या सभा झाल्या, बाबासाहेबांचे जे संदेश या निर्माण केला दिले, मी जास्तीत जास्त मी या वक्तव्याचं यासाठी खास करून तुम्हाला सांगतो की शिक्षणाच्या बाबतीत बाबासाहेबांनी आम्हाला निश्चितच चांगलं मार्गदर्शन केलं, महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी चांगले उच्च शिक्षित होऊन बसलो आहोत. आमच्या मुलांना आम्ही इंग्रजीच्या शाळेत पाठवतो, आमची मुलं इंग्रजीमध्ये बोलतात, आमची मुलं मराठीत बोलतात, हिंदीत बोलतात. एवढंच नाही तर आमचे विद्यार्थी आज परदेशामध्ये शिकायला जातात आणि परदेशामध्ये शिकून आता जेव्हा बाबासाहेब म्हटले होते की शहराकडे चला, आता आमचे विद्यार्थी म्हणतात आता परदेशात चला आणि परदेशामध्ये आम्ही शिकायला आमच्या विद्यार्थ्यांना पाठवतो. आणि फक्त एकच प्राथमिक विद्यार्थी नाही, पण मनमाड शहरातील, या जिल्ह्यातील, या गावातील, या नाशिक, या महाराष्ट्रातील, आमच्या समाजातील, बौद्ध समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी आता परदेशामध्ये शिकायला गेले पाहिजे अशी व्यवस्था सुद्धा बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलेली आहे. आणि याचा जर आपण फायदा घेतला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही परदेशी शिक्षणासाठी सुद्धा पाहिलं पाहिजे. गांधी म्हणत होते खेड्याकडे चला, बाबा म्हणत होते शहराकडे चला, पण शहराकडे फक्त तिथे आम्हाला नोकरी मिळेल, रोजीरोटी मिळेल, आमचं पोट भरेल. पण आता आपल्या विद्यार्थ्यांना आपण परदेशामध्ये शिकायला पाठवलं पाहिजे. सरांनी एक चांगला मुद्दा सांगितला की हा जो देश आहे हा बुद्धाचा देश म्हणून आपण ओळखला जातो, बुद्धाचा देश म्हणून आपण ओळखला जातो. पण बुद्धाचा देश हा ओळखत असताना आमची ओळख जर बुद्धाच्या देशातून आलो असं म्हणत होतो, तर या बुद्धाचा देश फक्त बुद्धाचा देश नाही, पण आमच्या देशातून जो जाणारा तिथला विद्यार्थी आहे हा बुद्ध हा तिथे सांगितला पाहिजे आणि तिथे लोकांमध्ये बुद्ध धर्माचा प्रसार केला पाहिजे. ती जी तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून आज या ठिकाणी हा महत्त्वाचा संदेश, महत्त्वाचं व्याख्यान हे आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की ही जी प्रेरणाभूमी मनमाड आहे, खऱ्या अर्थाने शिक्षणाची प्रेरणा बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून हे 4-5 जेवढी भाषणं झाली असतील आणि कामगारांसाठी सुद्धा खूप चांगलं अशी परिषद बाबासाहेबांनी घेतली होती 2 दिवसाची 12 आणि 13 फेब्रुवारीला. तर या परिषदेचा सुद्धा या मनमाड शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं वर्धापन दिन साजरा केला जातो. आजही आम्ही 26 जानेवारी 1949च्या भाषणाचा या बाबासाहेबांनी दिलेल्या भेटीचा हा वर्धापन दिन आम्ही या मनमाड शहरातील सर्वच भूमिपुत्रांच्या, नाशिकमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील, नगरला असतील किंवा जिथे असतील त्या सर्वांच्याही प्रेरणेने हा त्यांची सर्वांच्या सहकार्याने हा जो प्रेरणाभूमीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. हा फक्त मनमाड शहरापुरता
राहणार नाही. सरांनी आपल्याला सांगितलंय की ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणाभूमी आहे, फक्त तुझी मनमाडची नाही. यावर्षी सर आम्ही असं ठरवलंय की पुढच्या वर्षीपासून ही फक्त मनमाड शहरापुरती निश्चितच राहणार नाही. ही आम्हाला देश पातळीवर, आम्हाला जागतिक पातळीवर या प्रेरणाभूमीचं नावलौकिक करायचं आहे. कारण बाबासाहेबांनी खूप महत्त्वाची घोषणा केली आहे. बाबासाहेबांच्या 25 वर्षाने आम्ही पावन झालो आणि त्या मातीवर आम्ही राहतो आहोत. म्हणून हा जो संदेश आहे आम्हाला जगामध्ये पोहोचवायचा आहे, भारतामध्ये पोहोचवायचा आहे, महाराष्ट्रामध्ये पोहोचवायचा आहे, वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचवायचा आहे. म्हणून ही मनमाडची ओळख फक्त मनमाड म्हणून राहणार नाही, तर मनमाड ही प्रेरणाभूमी मनमाड असं संबोधन या शहराला येणार आहे. आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण मनमाडच्या नगरपालिकेने बाबासाहेबांना तर सन्मानपत्र दिलं होतं, मानपत्र दिलं होतं. त्या मानपत्रामध्ये सुद्धा असं लिहिलंय की बाबासाहेबांचे जे कामं आहेत, बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते पूर्ण करण्याचं काम ही नगरपालिका करणार आहे. आम्ही त्यांना ते आठवण करून देणार आहोत की बाबासाहेबांनी शिक्षणाची प्रेरणा या मनमाड शहरातून दिली. तर आमच्या या मनमाडला नामांतरण करून प्रेरणाभूमी मनमाड असं जर करता आलं तर निश्चितच त्या काळातील जे गाडगेळ नावाचे जे नगराध्यक्ष होते त्यांच्या काळात बाबासाहेबांना मानपत्र दिलं होतं आणि त्या मानपत्रामध्ये जे नमूद केलेलं आहे त्याचं सार्थकी लावण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. आमचे अनेक इथे राजकारणातील किंवा राजकीय असेल आमचे मोठे बंधू आहेत, ते पण चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून, आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही मनमाड शहराला ही ओळख देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हा खटाटोप आम्ही केलेलं आहे. आजच्या वर्धापन दिनानिमित्त भाऊ गावडेंनी खऱ्या अर्थाने मेहनत केली, त्यांचे मी अजून त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो. आणि मला प्रोटोकॉलनुसार इथे अध्यक्ष म्हणून तू उभं केलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सत्येंद्र सरांचं जे मार्गदर्शन होतं त्या मार्गदर्शन